पूर्वी या डोंगराला संजीवनीगिरी म्हणून नाव होतं। त्याच्यानंतर काय झाले, इथं लखनापूर म्हणून गाव आहे, त्या लखनापूरचे पाटील त्या काळी श्रीशैलला चालत जात होते। मग त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना चालत जायला जमेना, त्यावेळी घरातून नमस्कार करून सांगितले की मी आता इथून पुढे काय म्हणजे एवढ्या लांब येणार नाही, मला काय शक्य नाही, मी घरातून नमस्कार करणार, आता माझे म्हणजे हे संपले। त्यावेळी त्यांच्या स्वप्नात येऊन रात्री मल्लिकार्जुनाने सांगितले की तू एवढ्या लांब येऊ नको, तुझ्या गावाशेजारी जो आडीचा डोंगर आहे त्या डोंगरात मी येतो, इथं येऊन माझं दर्शन घे, म्हणजे तू श्रीशैलला आल्या देता। त्यांना दर्शन देण्यासाठी इथं हे मल्लिकार्जुन प्रसन्न झालेले। ते बी कसं, त्यावेळी इथं हे पूर्ण जंगल होतं, त्यावेळी डोंगरात कोण येत नव्हतं। मग त्यांना स्वप्न पडल्यानंतर ते इथं येऊन उडकले, पण त्यावेळी जंगल असल्यामुळं त्यांना काय ते व्यवस्थित दिसले नाही, कुठं म्हणजे कुठं काय आहे। मग त्यानंतर तिने परत संध्याकाळपर्यंत बघितले, ते अंधार पडल्यानंतर परत गेले, घरी झोपल्यानंतर परत त्यांना सांगितलं की पहाटे एक गाय येते आणि 2 वारुळ आहेत, त्या वारुळावरती गाय दूध सोडून जाते, त्या वारुळाखालीच मी आहे आणि इथे जे तू हे कर। मग त्यावेळी ते पाटील सकाळी लवकर 5-50 लोकांना घेऊन येऊन प्रत्येकाच्या झाडावरनी चढून बसून ते बघतात, तर एक गाय आपोआप येऊन त्या वारुळावरती 2 वारुळ होती, त्या वारुळावरती गाय दूध सोडून बाजूला जाते त्यांना दिसली। मग ते वारुळ त्यांनी पूर्ण काढले, पूर्ण वारुळ काढल्यानंतर त्यांना खाली इथं स्वयंभू 2 शिवलिंग आहेत मेन म्हणजे, आणि ते कसं शिव आणि शक्ती असं 2 स्वरूपात प्रगटलेले। त्यांना 2 वारुळे मिळाले, एक वारुळावर स्वयंभू लिंग त्यांना मिळाला, आणि ती पिंडी कसं आहे, रुद्रपिंडी आहे, कुठेही लिंग बघायला तर गोल प्लेन असतं, हे तसं नाही, रुद्रास कसं असतं ना त्या स्वरूपात एक पिंडीचा लिंग मिळाला आणि एक पिंडीचा भोवतीचा मिळाला। मग तो प्रगट कसं लिंग मिळाला, त्याला पूर्ण पिंडीचा आकार दिला आणि परत पूर्ण पिंडीचा आकार स्वयंरूपात होता, त्याला वरती लिंग बसवला, म्हणजे असं 2 स्वरूपात तिथे शिव आणि शक्ती असं 2 स्वरूपात प्रगट झालेलं आहे शिवलिंग, म्हणून याला श्रीशैल मल्लिकार्जुनचं प्रतिरूप म्हणतात। मग ज्यांना श्रीशैलला जाता येत नाही त्यांनी इथं येऊन दर्शन घेतलं तर श्रीशैलला जाऊन आल्या जातात। जर तुम्हाला पण या स्टोरीचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आमच्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे।